अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील वनी फाटा येथे बोलेरो कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात अखेर एका निष्पाप युवकाचा बळी गेला आहे। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मंथन बबनराव देशमुख वय अवघे 18 वर्ष राहणार वनी याचा अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला। या घटनेमुळे वनीसह तिवसा परिसरात शोककळा पसरली आहे। ही दुर्दैवी घटना 17 जानेवारी रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास घडली। वनी फाटा परिसरात दुचाकीवरून जात असताना नागपूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या बोलेरो कारने या दुचाकीला जोरदार धडक दिली। दुचाकीवरील श्रीकांत देशमुख याच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर मंथन देशमुख याच्या डोक्याला गंभीर मार बसला होता। अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत दोन्ही जखमींना तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। मात्र मंथनची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील रिम्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले। उपचार सुरू असतानाच मंगळवार 20 जानेवारी 2026 रोजी मंथनची प्राणज्योत मालवली। या घटनेनंतर संतप्त झालेल्या वनी येथील नागरिकांनी आणि कुटुंबियांनी मोठ्या संख्येने तिवसा पोलीस स्टेशनमध्ये धडक दिली। अपघातास कारणीभूत ठरलेल्या बोलेरो चालकावर तात्काळ कारवाई करून अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आरोपी चालकास अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती। दरम्यान मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे तिवसा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आला होता। त्या आंदोलनामुळे काही काळ तिवसा पोलीस स्टेशन परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। तालुक्यातील तसेच वनी येथील मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले होते। या दुर्दैवी घटनेमुळे देशमुख कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मंथनच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती।